साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने कायम सेवकांना महागाई भत्ता मिळावा, 7वे वेतन आयोग लागू करावा, शिवाय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी पालिकेच्या गेट समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। कर्मचारी संघटनेचे प्रमुख शशी शिरसट यांनी दिली। लाड कमिटीची नियुक्ती झालीच पाहिजे, चतुर्श्रेणी पाल्य नियुक्ती झालीच पाहिजे, 7वा वेतन आयोग झालाच पाहिजे, 7वा वेतन आयोग झालाच पाहिजे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालीच पाहिजे। आज दिनांक 3/9/2019 रोजी आम्ही माननीय संस्थापक अध्यक्ष सायमनजी गट्टू साहेब यांच्या नेतृत्वाखाली 26/8/2019 ला माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब तसेच उपायुक्त अधिकारी आणि पदाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे कळवलेलं होतं की आमच्या काही मागण्यासंदर्भात या आठवड्याभरात मान्यता न झाल्यास आम्ही 3 तारखेला ठिय्या आंदोलन घेणार आहोत आणि आज आम्ही ठिय्या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: सोलापूर महानगरपालिकेतील कायम कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे, महागाई भत्ते मिळाले पाहिजे, तसेच सोलापूर महानगरपालिकेतील 7 ते 8 वर्षापासून जे महेश सेवक आहेत त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वाखाली नियुक्ती झालीच पाहिजे। तसेच गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून लाड कमिटी अंतर्गत नियुक्ती झालेली नाही, ती देखील झाली पाहिजे। चतुर्श्रेणी पाल्य गेल्या 20 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी त्यांचे पाल्य 20 वर्षापासून नियुक्तीपासून वंचित आहेत, त्यांच्याही नियुक्त्या झाल्या पाहिजेत। आणि 25 ते 30 वर्षापासून बदली रोजंदारीवर जे सेवक आहेत त्यांचे अद्यापर्यंत DPC न होऊन त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या DPC घेऊन त्यांना देखील कायम नियुक्ती मिळावी। यावेळी सोलापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते।